हॅलो स्टुडंट्स, आज आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर पाहतोय. या चॅप्टर मध्ये अप्रॉक्सिमेशन्स हा पॉइंट पाहणार आहोत. कोणता बघा, अप्रॉक्सिमेशन्स हा पॉइंट पाहणार आहोत. तर अप्रॉक्सिमेशन्स म्हणजे काय बघा, आपण डेफिनेशन पाहतोय अप्रॉक्सिमेशनची. द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन, बघा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन f at a point a, बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन f at a point a of its domain is defined as limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h is equal to f dash a. आपल्याला ही डेफिनेशन माहित आहे. द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन ऍट पॉइंट ए ला जी डेफिनेशन आहे माहित आहे. कसे लिहितो, f dash a is equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. This means that, बघा, याचा अर्थ काय होतो, f of a plus h minus f of a upon h approaches towards, बघा, f dash a. बघा, f of a plus h minus f of a upon h हे काय होतंय, कुठं चालतंय, कुठं चालत निघाले, f dash a कडे चाललेलं आहे. As h tends to 0, जशी h ची व्हॅल्यू टेंड्स टू 0 घेतोय तशी त्याची व्हॅल्यू कशी होते, इक्वल टू f dash a होते. Thus if h is very small, then we can say that f of a plus h minus f of a upon h is approximately equal to f dash a. काय असणार आहे, त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल कुणाची असणार आहे, f dash a. म्हणजेच काय असणार आहे, हे अप्रॉक्सिमेशनचं साइन आहे. बघा, अप्रॉक्सिमेशनचं साइन आहे, इथं लिमिट घेतलेलं नाही. ऍज h tends to 0 खूप स्मॉल असेल त्यावेळेला काय होईल, त्याची व्हॅल्यू काय होईल, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f dash a होणार आहे. f of a plus h minus f of a upon h approximately equal to f dash a. आता हे कन्वर्ट कसं होते बघा, f of a plus h minus f of a approximately equal to, आता h ना इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार, h into f dash a मिळेल आपल्याला. f of a plus ची व्हॅल्यू शोधायची, त्यामुळे काय होणार बघा, f of a plus h, आता इथं मायनस f of a येतं, RHS ला गेलं प्लस होणार आहे, approximately equal to f of a plus h into f dash a. आपल्याला फॉर्म्युला मिळाला बघा, f of a plus h approximately equal to f of a plus h into f dash a. आता हा फॉर्म्युला कुणासाठी आहे, तर फंक्शन a plus h असेल त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. त्याची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय करतोय, f of a plus h into f dash a. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात येते बघा फॉर्म्युला कसा आला. आपला फॉर्म्युला आहे f of a plus h approximately equal to f of a plus h into f dash a. खूप सिंपल एक्झाम्पल्स आहेत. आता आपण यामधलं पहिलं एक्झाम्पल घेतोय. बघा, पहिलं एक्झाम्पल घेतो यामध्ये. .01 आता याची व्हॅल्यू शोधायची. आता आपण हा फॉर्म्युला काय यूज करायचा बघा, याची व्हॅल्यू कशी शोधणार, 4.01 क्यूब आहे. आता आपल्याकडे बघा, आपल्याला 4 चा असेल तर व्हॅल्यू माहित आहे बरोबर, पण इथे 0.01 आहे तर त्याची व्हॅल्यू कशी शोधणार, 4 चा क्यूब तर शोधू शकतोय, 0.01 ची व्हॅल्यू शोधता येणार आहे. अप्रॉक्सिमेटली काय असेल ते शोधणं म्हणजेच हा फॉर्म्युला यूज करणं आहे. आता हा फॉर्म्युला यूज कसा करायचा बघा, आपल्याला जी व्हॅल्यू दिली आता इथे 4.01 याला x कन्सिडर करायचं बरं का. काय करायचं, x कन्सिडर करायचं. मी स्टेप्स सांगते तुम्हाला. पहिली स्टेप बघा, f of x शोधायचं. f of x is equal to, f of x शोधायचं म्हणजे काय करायचं, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये किंवा दिलेल्या फंक्शन मध्ये
जो अंक असतो त्याला x कन्सिडर करायचा. आता इथं 4.01 क्यूब होतं, तर इथं x काय येणार 4.01, हा x x क्यूब झाला. किंवा असं असेल बघा √5.002 असेल, तर इथं x काय होणार आहे, टोटल काय होणार आहे x होणार आहे. म्हणजे f ऑफ x इथं काय होईल तर स्क्वेअर रूट ऑफ x होईल. म्हणजे हा जो नंबर असतो, संख्या असते, त्याला x कन्सिडर करायचं आहे. अजून एक एक्झाम्पल सांगते बघा. साइन 70 डिग्री असेल, तर इथं काय करायचं, x कोणता होईल तर हा 70 डिग्री काय होईल x होईल. म्हणजे साइन x, f ऑफ x काय असेल आपला साइन x असेल. किंवा फिफ्थ रूट असेल बघा, फिफ्थ रूट ऑफ 28.01 असेल, तर यामधला f ऑफ x कसा होणार, f ऑफ x कसा होईल रूट फिफ्थ रूट ऑफ 28.01 होतं, याला x कन्सिडर करायचा, हा तुमचा होईल x. लक्षात आलं असेल, दिलेल्या एक्झाम्पल मधील जो अंक असतो त्याला x न कन्सिडर करायचं. सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवायला पण सोपी आहे बघा. आपण f ऑफ x घेतला, इथं 4.01 ला x कन्सिडर केला, x क्यूब झाला. नेक्स्ट स्टेप लगेच f डॅश x काढायचा. नेक्स्ट स्टेपला काय काढायचं, लगेच f डॅश x काढायचा. म्हणजे याचा 3x स्क्वेअर होईल. करेक्ट. आता आपल्याला काय काय लागणार आहे बघा, अप्रॉक्सिमेट इक्वल टू f ऑफ a लागणार आहे, h लागणार आहे, f डॅश a लागणार आहे. या तीन गोष्टी लागणार आहेत, टर्म्स लागणार आहेत आपल्याला. आता a प्लस h म्हणजे काय, a प्लस h म्हणजे काय, जो आपला अंक आहे जे आपण x कन्सिडर केलाय 4.01, हा नंबर डिवाइड करायचा a प्लस h मध्ये, जेणेकरून त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे 4.01 आलं पाहिजे. म्हणजे बघा आता इथं आपण a 4 घेऊ शकतोय आणि h काय घेऊ शकतोय 0.01 घेऊ शकतोय. ठीक आहे. किंवा असं होईल a आपण 5 घेतला तर h काय होईल मायनस मध्ये काहीतरी. म्हणजे तुम्हाला दिलेला अंक काय करायचा आहे डिवाइड करायचा आहे, कशामध्ये a प्लस h मध्ये डिवाइड करायचा आहे. आता बघा आपण f ऑफ x शोधला, f डॅश x शोधला. सेकंड स्टेप a सिलेक्ट करा, h सिलेक्ट करा, a सिलेक्ट करा, h सिलेक्ट करा. आता इथे a काय घेतोय बघा आपण 4 घेतोय आणि h काय घेतोय 0.01 घेतोय. ठीक आहे. a आणि h सिलेक्ट केला. थर्ड स्टेपला काय करायचंय बघा, थर्ड स्टेपला काय करायचं, या फंक्शन मध्ये जिथं जिथं x आहे तिथं a पुट करायचा. a म्हणजे आपला 4 पुट करायचा. म्हणजे तुम्हाला f ऑफ a शोधता येईल, म्हणजेच काय f ऑफ 4 शोधता येईल. आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथं x च्या ऐवजी a पुट केला की तुम्हाला f ऑफ a ची व्हॅल्यू मिळेल. आणि f डॅश a शोधायचं आहे. f डॅश a म्हणजे इथं जायचं, f डॅश x मध्ये जायचं. जिथं x होता तिथं a पुट करायचा, म्हणजे f ऑफ 4 मिळेल. आणि त्याची व्हॅल्यू काय मिळते काय असेल तुम्हाला मिळून जाईल. त्या 3 स्टेप झाल्या. म्हणजे तुम्हाला आता हा फॉर्म्युला आपण घेतला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू चा, तर f ऑफ a ची व्हॅल्यू इथे मिळते, f डॅश a ची व्हॅल्यू मिळते आणि h इथे मिळते. ज्या 3 व्हॅल्यू मिळाल्या की आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू h व्हॅल्यू f ऑफ a प्लस h ची शोधू शकतो. कोणतंही एक्झाम्पल असेल तर या 3 स्टेप मध्ये जायचं. लक्षात येते. पहिल्यांदा f ऑफ x घ्यायचा, f डॅश x लगेच शोधायचा. नेक्स्ट स्टेपला a घ्यायचा, h घ्यायचा. a आणि h सिलेक्ट कसा करायचा की ज्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला पाहिजे a प्लस h आलं पाहिजे. आणखी लास्ट थर्ड स्टेप मध्ये काय करायचं, f ऑफ a शोधायचा. f ऑफ a कुठून शोधणार तर f ऑफ x वरून शोधणार. आणि f डॅश a शोधायचा तो कुठून f डॅश x वरून शोधायचा. आता तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात h, f ऑफ a आणि f डॅश ऑफ a. या तिन्ही व्हॅल्यू फॉर्म्युलेमध्ये पुट करायच्या, कॅल्क्युलेशन करायचं, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. लक्षात येते. चला आपण सॉल्व करूया. स्टेप्स लक्षात आहेत का बघा. पहिली स्टेप f ऑफ x शोधा, f डॅश x शोधा. सेकंड स्टेप a सिलेक्ट करा, h सिलेक्ट करा. थर्ड स्टेप f ऑफ a शोधा, f डॅश ऑफ a शोधा. आता आपलं पहिलं एक्झाम्पल घेतोय आपण. पहिली स्टेप बघा, एक्झाम्पल आहे
4.01 क्यूब. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शोधायची. तर आता पहिली स्टेप काय करायची होती बघा, एफ ऑफ एक्स शोधायचा आणि डॅश एक्स शोधायचा. आता एफ ऑफ एक्स काय येतोय, काय सांगितलं आपण, जो अंक असेल त्याला एक्स कन्सिडर करायचा, एक्स क्यूब. ठीक आहे. सेकंड स्टेप एफ डॅश एक्स शोधा. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, हे डिफरन्शिएट करायचं. म्हणजे डिफरन्शिएशन 3x. पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेपला ए आणि एच सिलेक्ट करायचा. ए सिलेक्ट केला, ए ची व्हॅल्यू किती येणार आहे बघा. असं सिलेक्ट करायचं की जेणेकरून आपल्याला लगेच व्हॅल्यू शोधता येईल. ए ची व्हॅल्यू आपण 4 घेतली, एच सिलेक्ट केला. आता काय राहणार आहे बघा, ए प्लस एच काय आलं पाहिजे, 4.01 आलं पाहिजे. किंवा तुम्ही ए प्लस मायनस एच घेतला तरी चालतंय, पण त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, ए 4.01 आली पाहिजे. म्हणजे ए प्लस एच घ्या तरी त्याची ऍडिशन 4.01 आली पाहिजे. ए प्लस मायनस एच सिलेक्ट केला तरी पण त्याची ऍडिशन काय आली पाहिजे, 4.01 आली पाहिजे. आता इथं डिरेक्टली दिसते बघा, एच काय असणार आहे, 0.01 असेल. ए सिलेक्ट केला, एच सिलेक्ट केला. आता शोधायचं काय आपल्याला, एफ डॅश ऑफ ए, सॉरी एफ ऑफ ए शोधायचा. आता एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करायची ना आपण. ए ची व्हॅल्यू किती आहे, 4, म्हणजे एफ ऑफ 4. आणि एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू शोधणार आहात कुठून, तर इथे पुट करायची बघा तुम्हाला. एक्स क्यूब होतं म्हणजे 4 क्यूब मिळेल. काय मिळणार, 4 क्यूब. आणि 4 क्यूब ची व्हॅल्यू किती, 64. आता एफ डॅश ए शोधायचंय. एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 4. ए आपला 4 आहे. आता ही कुठून शोधणार बघा तुम्ही, तर एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू वरून शोधायचे. 3 इंटू ए ची व्हॅल्यू किती, 4, 4 स्क्वेअर. 3 इंटू 60 आणि विच इज इक्वल टू 48. आपल्याला एच माहित झालाय, एफ ऑफ एक्स माहित झालाय, एफ डॅश ऑफ एक्स माहित झालाय. आता फॉर्म्युला लिहूया. द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ ए प्लस एच. फॉर्म्युला लिहायचा, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, हा फॉर्म्युला बघा, एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. आणि एफ ऑफ ए प्लस एच म्हणजेच काय असणार आहे आपला, 4.01 क्यूब is approximately equal to f of h value 64 plus h value 0.01. इथे इंटू साइन आहे बरं का, इंटू एफ डॅश किती आहे, 48 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 64 प्लस याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. किती येणार बघा, 1 to 0.48 येईल. आणि परत याचे ऍडिशन करणार आहोत आपण. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 64.48 4.01 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, 64.48. किती इझी होतं बघा, हा काही अवघड नाही. स्टेप्स लक्षात ठेवल्या की तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ओके, थँक्यू.